सर्वांना नमस्कार. कोवळी कळी या स्टोरीचे 45 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. अनिता आणि भावड्याचा नव्या घरात भर दुपारी प्रणय रंगला होता आणि ते सगळं सासूनं पाहिलं आणि तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि सासूनं दरवाजा वाजवला. दोघेही बाहेर आले आणि भावड्या आता निघून गेला. सासू खूप रागात अनिताला म्हणाली, तुला लाज वाटत नाही का? माझ्या मुलाला फसवतेस. आणि अनितासुद्धा निडरपणे म्हणाली, मी काय जगावेगळं केलं? तुम्हीही तेच केलं आहे. मग तुम्हाला करताना लाज नाही वाटली? मग मला का लाज वाटेल? तिची सासू तिला म्हणाली, तोंड सांभाळून बोल अनिता, तू काय बोलतेस तुला कळतंय का? अनिता म्हणाली, मला चांगलंच कळतं आहे. तुमचं आणि तुमच्या दिराचे सुद्धा संबंध होते की. मग मी माझ्या दिरासोबत संबंध ठेवले तर काय बिघडलं? सासू आता विश्वास न बसून म्हणाली, काहीही खोटं बोलू नकोस. आणि हे तुला कोणी सांगितलं? अनिता म्हणाली, मला भावड्यानं सांगितलं आहे आणि मला तुमचं सुद्धा सगळं माहीत आहे. कुसुमची सासू आता चिडली. तिने अनितावर हात उगारला आणि अनिताने तिचा हात पकडला आणि खाली फेकून दिला आणि म्हणाली, खबरदार जर माझ्यावर हात उचलला तर. सासू म्हणाली, आता येऊ दे पिंट्याला, मी त्याला सगळं खरं खरं सांगणार आहे. आणि किती दिवसापासून तुझं हे चाललेलं आहे? म्हणूनच तुला आमची अडचण होत होती का? म्हणून इतक्या लांब एकांतात घर बांधलंस का? आणि आम्हाला वेगळं काढलं? आणि आता तुला स्वतःच्या मुलीची सुद्धा अडचण व्हायला लागली आहे, म्हणून तिला अशी वाऱ्यावर सोडून आतमध्ये रंगेलपणा करतेस का? असं काय कमी केलं होतं तुला? पिंट्यामध्ये तरी काय कमी होतं? तो सुद्धा चांगला धष्टपुष्ट होता की. आणि अनिता उलट सासूला धमकी देत म्हणाली, हो हो, येऊ दे त्यांना, येऊ द्या तुमच्या लेकाला. मग तुम्ही माझं सांगा आणि मी सुद्धा त्यांना सांगेल तुमच्या लफड्याबद्दल. मामांना सुद्धा सांगेल आणि अख्ख्या वस्तीला सांगणार आणि तुमच्या आणि माझ्या माहेरात सुद्धा सांगणार. आणि जर तुमच्या मुलानं मला हाकलून दिली तरी चालेल. मीही अजून तरुण आहे. मी अजूनही दुसरं लग्न करू शकते. पण या दोन्ही मुली मी इथंच ठेवून जाणार. बसा सांभाळत. आता हे ऐकून तर सासूच्या पायाखालची आणखीन एकदा जमीन सरकली. ती खूप चक्रावली. अनिता तर खूपच पुढची निघाली असं तिला वाटलं. आता तर ती चक्क व्यभिचाराच्या इतक्या आहारी गेली होती की स्वतःच्या मुलींची सुद्धा तिला काळजी नव्हती. पोटच्या गोळ्यासाठी जीव किती तिळतिळ तुटतो बाईचा. स्वतः तिच्या सासूचा पिंट्यासाठी आणि पिंटीसाठी किती जीव तुटायचा. पण हिला तर शरीर सुखाशिवाय दुसरं काही सुचतच नव्हतं. खरंच अगदी सून आणि भाची म्हणून शोभत होती ती सासूची. सासू शेर तर सून सव्वा शेर. आणि अनितावरून असंही म्हणाली की तुम्ही जर मला त्रास दिला किंवा तुमच्या मुलानं मला त्रास दिला तर मी मला हुंड्यासाठी छळता अशी तुमची पोलिसात तक्रार करेन आणि तुमच्या मुलाला अडकवेन आणि तुमच्या मुलाला तुरुंगात पाठवेल. आणि आता सासू थोबाडीत मारल्यासारखं करत गप्प बसली. तिच्या दारातून पुन्हा तिच्या घरी आली. तिला आज काही सुचतच नव्हतं. हे काय भोग वाढून ठेवलेत पिंट्यासमोर हे तिला कळेना. पिंट्याला सांगू की नको, सासऱ्याला सांगू की नको या विवंचनेत ती पडली. पण ही गोष्ट कधी ना कधीतरी बाहेर येणारच होती. पण सासू सध्या तरी शांत बसली. तिने भावड्याला घरी बोलवून घेतलं. भावड्या आता टाळतच होता. खूप निरोप पाठवूनसुद्धा तो आला नाही आणि त्याच्या घरीसुद्धा फिरकला नाही. पण एकदा शेतात त्याला गाठला आणि सासूने त्याला खूप शिव्या घातल्या आणि म्हणाली, तू इतका नालायक निघशील असं मला वाटलं नव्हतं. कुसुमवर तुझा डोळा होता तेव्हाच मी तुला थोबाडीत द्यायला पाहिजे होत्या. तू माझ्या सावत्र सुनेच्या नादी लागत होतास, पण मी तुला अडवलं नाही आणि आता चक्क तू माझी सख्खी सून नादाला लावलीस. अरे कुठं फेडशील हे पाप? भावड्या विचित्र हसत मला, काकू काय करू? अनिता म्हणते की पिंट्याकडून भागत नाही. तीच मला खानाखुणा करायची आणि माझाही नाईलाज झाला. सासू म्हणाली, तुझा मुर्दा बसवला तुझा. तुझी बायको ही तसलीच आणि तूही तसलाच निघाला. यापुढे अजिबात घरी फिरायचं नाही. नाहीतर बघच, ती बाई ऐकत नाही आमचं, पण तू तरी ऐक. हे सगळं कळल्यावर मला इतका त्रास होतोय तर पिंट्याला किती त्रास होईल विचार कर. तुला तोंडच मारायचं होतं तर बाहेर जाऊन मारायचं. घरात कशाला तोंड मारतोस? आणि भावड्या म्हणाला, पण काकू तू सुद्धा माझ्या बापासोबत होतीसच की. तेव्हा माझ्या आईला किती वाईट वाटलं असेल सांग बरं. माझा बाप नाना इथं नसताना सतत तुझ्या घरी झोपायला असायचा. त्यावेळी मी सुद्धा लहान होतो पण मला कळत होतं. माझी आई रात्रभर रडायची माझ्या बापाच्या आठवणीत. पण तुला मात्र शरीर सुख हवं होतं ना.
तू सुद्धा त्या सुखासाठी नाना इथं नसतानाच वेगळी राहिलीस की. नाना वसईला होते आणि तू भांडण करून वेगळी राहिलीस. आणि कारण काय सांगितलं तर तुझ्यावर दुसऱ्या चुलत्यानं हात टाकला. आणि आता कुसुमच्या सासूला सगळं आठवायला लागलं. तिने सुद्धा काही कमी थेरं केली नव्हती तरुणपणात. चार जावा होत्या त्या आणि तिला 3 धीर होते. तिचा नवरा म्हणजे कुसुमचा सासरा 3 नंबरचा. तो वसईला असायचा आणि आता त्याच्या वसईचा पैसा नशिबाने त्याला खूप मिळायला लागला. पण भोळ्या स्वभावाचा कुबेरचा बाप सगळे पैसे आणून कारभाऱ्याच्या हातात द्यायचा, म्हणजे मोठ्या भावाच्या म्हणजेच थोरल्या आईच्या नवऱ्याला. आणि हे कुसुमच्या सासूला बघवत नव्हतं. तिला वेगळं राहायचं होतं काहीही करून. आणि एक दिवशी तिनं तिच्या 4 नंबरच्या दिरावर आळ घेतला आणि म्हणाली, मी रात्री झोपलेली असताना ते माझ्या जवळ आले आणि माझा पदर ओढला. आणि आता कुसुमच्या सासरल्याला तर ते खरं वाटलं. आता कोणत्याही नवऱ्याला तो जवळ नसताना, खूप दिवसातून बायको भेटली असताना असं काहीतरी सांगेल तर खरंच वाटणार ना. आणि तो म्हणाला, आत्ताच्या आत्ता मला वाटणी पाहिजे. माझी बायको एकत्र असूनसुद्धा सेफ नाही. मी पैसा आणून देतो, इतके काबाड कष्ट करतो आणि तुम्ही माझी बायको सांभाळू शकत नाही. थोरल्या आईला तिची ही सगळी नाटकं समजत होती, पण ती काहीच बोलू शकली नाही. थोरल्या आईला आणि थोरल्या चुलत्याला हे अपमानास्पद वाटलं. आणि वर्ण कुसुमच्या सासूनं त्या दोघांवर असाही आरोप लावला की ते कारभारी आहेत आणि आत्तापासूनच त्यांनी बँक भरायला सुरुवात केली आहे. ती तिच्या नवऱ्याला म्हणजेच कुसुमच्या सासऱ्याला म्हणाली, अहो, तुम्ही सगळा पैसा विश्वासाने त्यांच्या हातात आणून ठेवता, पण ते काय करतात तर सगळा पैसा स्वतःच्या नावानं जपून ठेवतात, दागदागिने करतात. आणि आता कुसुमच्या सासऱ्याचंही डोकं फिरलं. तो तर बैलबुद्धी होता. जरा बायको हसली, थोड्याशा मादक अदा करून रात्री जवळ आली की तो खुश व्हायचा. कारण तो सुद्धा 5-6 महिन्यातून घरी यायचा आणि बायकोच्या सहवासासाठी आसुसलेला असायचा. पण तो व्यभिचारी नव्हता किंवा त्यानं तिकडं असं काहीच स्त्रीलंपटपणा केला नव्हता. त्याला फक्त बायकोचीच सवय होती. मग त्यानंही बायकोचं ऐकून वाटणी मागितली. रात्री हिनं पिन मारली आणि सकाळी उठून तो फुगला. आता भांडणाची कुरळी काढण्यासाठी कुसुमच्या सासूनं आज काहीच काम करायचं नाही असं ठरवलं. मस्तपैकी सकाळी सकाळी हातपाय पसरून बसली. थोरली आई कारभारीण होती, त्यामुळे तिचं सगळ्या जावा ऐकायच्या. ती सगळ्या जणींना मार्गदर्शन करायची, प्रत्येकीची कामं वाटून द्यायची. आणि थोरली आई म्हणाली, अगं उठ, काम कर, शेण काढ, कोंबड्या सोड आणि मग शेतातही जायचं आहे ना. तर कुसुमची सासू म्हणाली, माझा नवरा सगळ्यात जास्त पैसे कमवून आणतो, मी काम करणार नाही. आणि हे ऐकून बाकीच्या जावा चाटच पडल्या. आणि थोरल्या आईने ओळखलं की तिला आता भांडण करण्याची खुमखुमी आली आहे. मग थोरली आई कुसुमच्या सासऱ्याला म्हणाली, नाना हो बघा ना तुमची बायको कशी बोलते. तर नानासुद्धा म्हणाला, काय चुकीचं बोलते ती वहिनी, ती बरोबर बोलते. माझ्या बायकोला तुम्ही मी इथं नसतो म्हणून खूप कामं लावता. आणि झालं. इथे लगेच थोरल्या आईचा नवरा मध्ये बोलला आणि भांडणाला सुरुवात झाली. आणि कुसुमची सासू खूप खुश झाली. त्यातच कुसुमच्या सासऱ्यानं थोरल्या आईवर आणि थोरल्या भावावर पैसा चोरल्याचा आरोप केला. तो खूप भांडला त्यांच्याशी. थोरल्या आईला आणि तिच्या नवऱ्याला हा आरोप सहन झाला नाही. त्यांनी सुद्धा लगेच तडकाफडकी वाटणी करायचा निर्णय घेतला. 4ही भाऊ वेगवेगळे राहिले आणि अशा प्रकारे एकत्र कुटुंब विभक्त झालं. आणि तेव्हापासून तिचा आणि थोरल्या आईचा 36चा आकडा होता. थोरली आई कुबेरच्या आईची मावस बहीणच लागत होती, म्हणून थोरल्या आईचा कुबेरवर त्याची आई मेल्यापासून जीव होता. ती वेगळी राहिली तरी तिने अंतर दिलं नाही कुबेरला. मग कुसुमचा सासरा सासूला म्हणाला, तुला मी आता वसईला घेऊन जातो, चल. तर ती बहाणा करून इथेच थांबली आणि म्हणाले, अहो, आता कुबेरसुद्धा लहान आहे, मग त्याचं कोण बघायचं. त्याच्या शाळेचं काय तिकडे सोय लागणार नाही, मी इथेच राहते, आपली शेती बघते. आणि कुसुमच्या सासऱ्याला तर तिचं फार कौतुक वाटलं, जसं पिंट्याला अनिताचं वाटत होतं तसं. आणि मग काय, तो आता सगळा पैसा तिच्या हातात आणून द्यायला लागला. आणि आता ही एकटीच त्या पैशाची मालकीण झाली. मग ती तिच्या माहेरच्यांनासुद्धा पैसा पुरवू लागली. पण आता कुसुमचा सासरा वसईला गेला की मात्र तिने भावड्याच्या बापासोबत
म्हणजे 2 नंबरच्या दिरासोबत सूत जुळवायला सुरुवात केली. रात्रंदिवस तो तिच्या घरी पडून राहायला लागला. सगळ्यांना हे दिसत होतं, पण कुबेरच्या बापाच्या कानावर हे जात होतं. पण त्याला बायकोवर जास्त विश्वास होता, कारण डोळ्यादेखत त्याला कधीच काही जाणवत नव्हतं. आणि डोळ्यादेखत बघायला तो इथे नव्हताच. आणि आता भावड्या तिला म्हणाला, काकू, अगं माझ्या बाबांना, माझ्या आईला कधी नवं लुगडंसुद्धा घेतलं नाही. तो तर सगळा पैसा तुझी चैन करण्यातच घालवायचा. सासूला आता हे सगळं आठवलं. तिच्याच पापाची फळं तिच्या पिंट्याला भोगावी लागत आहेत असं तिला वाटलं. आणि ती खजील झाली. आणि भविष्यात आणखीन काय पाहायला मिळेल या कल्पनेनं तिचा थरकाप उडाला. आणि तिने तिच्या परीने भावड्याला धमकी देऊन अनितापासून दूर राहा असं सांगितलं. माझ्या माहेरची माणसं खूप कडू आहेत, ती तुला मारून टाकतील असं म्हणाली ती. आणि भावड्यानं हे सगळं अनिताला फोन करून सांगितलं. आणि अनिता म्हणाली, थोडे दिवस तुम्ही येऊच नका. सासूसुद्धा कोणाला काही बोलणार नाही, मला खात्री आहे. कारण मी तिला पोलिसांची धमकी दिली आहे आणि तिचं पण प्रकरण ओपन करेन असंही म्हणाले आहे. आणि आपण घरी भेटायलाच नको, कुठेतरी बाहेर भेटूया. मग आता असेच दिवस जात होते. सासूही गप्प बसली होती आणि सतत दिवसभर ती अनिताच्या घराभोवती पहारा द्यायला लागली. आतापर्यंत जे झालं ते झालं, पण इथून पुढे तरी अनितानं सुधारावं असं तिला वाटायचं. गुपचूप ती भावड्याला तिकडे येण्यापासून थांबवू लागली. पण असं ती किती दिवस त्यांना थांबवणार होती. अशातच अनिताला दिवससुद्धा गेले. तिसऱ्यांदा. पण यावेळी ती पिंट्यापासून गळोदर राहिली. पण यावेळी सासूने तिचे लाड जास्त केले नाहीत. सासूच्या शेतात आता सगळी मका पेरली होती आणि मधोमध घर होतं अनिताचं. आता कुसुमने सुद्धा त्या लंगड्या खोंडाला औषध उपचार केले. ती रोज तिच्या आईने दिलेल्या औषध त्या खोंडाला पायाला लावायची. कुबेरने आता त्याला मारल्यापासून सासू सासऱ्यांनी तर ते कुबेरच्या गळ्यात घालायचं म्हणून त्याला औषध उपचारसुद्धा केले नव्हते. मग ते बिचारं कसं बरं होईल. मग कुसुमने मात्र आपली लक्ष्मी आहे असं म्हणून त्याला औषध करायला सुरुवात केली. त्याची शिंगं जी कुबेरनं मधूनच कापली होती त्यांना तासून सुताराकडून चांगला आकार करून घेतला आणि त्या रूपात आणखीन ते देखणं आणि वेगळ्याच जातीचं दिसायला लागलं. कुबेर म्हणाला, कुसुम, अगं ते लंगडं झाले, त्याचं आता काय करणार आहेस तू. कुसुम म्हणाली, गप्प बसा. असं मुक्या जनावरावर कुठं कोयता उचलतात का. तुमचा ना राग खूपच बेकार आहे बघा. माणसाला सुद्धा जीव माराल एखाद्या दिवशी. कुबेर म्हणाला, नशीब तुझ्या सासूवर मी कोयता नाही चालवला. मला खूप राग आला होता त्या नासक्या बाईचा. आणि कुसुम म्हणाली, पण काय हो, हल्ली आत्या माझ्याशी भांडतच नाहीत. आता सासू खरंच कुसुमसोबत भांडत नव्हती. तिचं सगळं लक्ष अनिताकडे होतं. मग कुसुम म्हणाली, पण सारख्या अनिताच्या घरी पळतात. अनिताचं काय चाललं असेल हो तिकडं. आता काही दिसत नाही. मध्येच मकवान करून ठेवले. कुबेर म्हणाला, मरू दे तिला, तू कशाला विचार करतेस. ती तर तुझं नावही काढत नसेल, पण तुलाच आपलं सगळ्यांचं पडलेलं असतं. कुसुम म्हणाली, तसं नाही हो, लहान बाळं आहेत ना त्यांची, ती काळजी घेत नाही म्हणून थोडी काळजी वाटते. आणि आता अनिता गरोदर आहे वाटतं. आत्या तिचा आताही खूप लाड करत असतील ना. कुबेर म्हणाला, कुसुम, मी तुझे लाड कमी करतो का, म्हणून तुझं लक्ष तिकडं जातं. आणि आता यावेळी जर तू गरोदर राहिलीस ना तर मी तुला बाळ 1.5 वर्षाचं होईपर्यंत मामीकडेच ठेवणार आहे. इथं रिस्क नको. कुसुम म्हणाली, पण मामीकडे एकच खोली आहे आणि आपल्याला भेटता येणार नाही. मग तुम्ही 1.5 वर्ष माझ्यापासून लांब राहू शकाल का. कुबेर म्हणाला, त्याच्यावर सुद्धा उपाय आहे माझ्याकडे. तुला काय वाटलं मी वेडा आहे का. ती म्हणाली, काय उपाय आहे. कुबेर म्हणाला, मी मुंबईवरून आलो की मी तुला घेऊन आपल्या घरी येणार, तुझ्यासोबत मनसोक्त राहणार आणि मग तुला मी परत निघालो की तिकडे पाठवणार. कुसुम म्हणाली, अजिबात नाही. आता आपल्या घरी एक खोंड आहे, त्याचं कोण बघणार. मग आता कुबेर पुन्हा मुंबईला गेला आणि घराभोवतीची मका आता मोठी झाली होती. त्यामुळे अनिता भावड्याला त्या मकामध्ये भेटायला बोलवायची. तिची मुलगी आता मोठी झाली होती म्हणून ती मुलीला घरात बसवायची. तिला म्हणायची, मी लगेच वॉशरूमला जाऊन आले म्हणून तिकडे जायची. आणि कोणी आलं तर सांग, आई घरामागे बाथरूमला गेली आहे. आणि 15 ते 20 मिनिटे ती तिकडंच थांबायची. मनसोक्त प्रणय करून यायची. शांत होऊन यायची.
त्या दोघांनी आता मकवानाच्या मधोमध एक छान जागा बनवली होती, एकदम सपाट. तिला आणि त्याला खडासुद्धा रुतू नये अशी एकदम सपाट जागा गादीसारखी केली होती. तिला आता बघता बघता 8वा महिना लागला आणि 1.5-2 महिने तरी ते दोघे त्या मक्याच्या शेतात भेटायचे आणि कोणाला काही डाऊट येतच नव्हता. इतकी ती जागा सेफ होती. आणि आता जेव्हा मका काढायला आली आणि अनिता डिलिव्हरीसाठी माहेर निघून गेली, तेव्हा कामगारांनी ती जागा पाहिली. सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं आणि आता ही जागा कोणी केली असेल अशी शंका सगळ्यांना येऊ लागली. नक्की इथं कोण कोणासोबत झोपली असेल? तर्कवितर्क, शंका वाढायला लागल्या, चर्चा वाढायला लागल्या. बघता बघता वस्तीभर कालवा उठला, कारण आलेले कामगारसुद्धा वस्तीवरचेच होते. आणि झालं पुन्हा एकदा संशयाची सुई कुसुमवर वळली. तिचा नवरा इथं नसतो ना, मग तीच या मकवानात कोणासोबत तरी झोपायला जात असेल, कारण घरी तिला अडचण होते ना सासू सासऱ्यांची, असं बोलण्यात आलं. आता सासू चाकटली. इतके प्रयत्न करूनही अनिता भावड्यासोबत भेटत होती हे तिनं ओळखलं, पण तरीही ती कुसुमच्या बाजूने अजिबात बोलली नाही आणि कुसुमलासुद्धा नावं ठेवली नाहीत. यावेळी ती न्यूट्रल राहिली, कारण तिची मस्ती आता चांगलीच जिरली होती. आता ती तिच्या सख्ख्या सुनाची अब्रू कशी वेशीवर टांगू देईल? कुसुमला खूप त्रास होत होता. कुबेरच्या कानावर सुद्धा ही गोष्ट गेली. पुन्हा कुसुम खूप रडायला लागली. कुबेरनं तिला पुन्हा समजावली आणि कुबेर म्हणाला, तू घे बरं बाळाची शपथ की तू असलं काही केलं नाही. आणि कुसुम ठामपणे म्हणाली, मी काहीच नाही केलं तर मी बाळाची शपथ का घेऊ? आणि आता कुबेर हसला आणि म्हणाला, आता खरं मला तुझ्यावर विश्वास बसला. तुझं चुकीचं नाही तर कोणालाच शपथ घेऊन स्पष्टीकरण द्यायचं नाही, समजलं? तुझा मालक मी आहे आणि मला तुझी खात्री आहे. आता हस बरं. माझी बायको 100 नंबरी सोनं आहे आणि ते तपासून घ्यायची मला गरज नाही. कुसुम आता हसायला लागली. मग असेच काही दिवस गेले आणि सासू सासरे पुन्हा अनिताच्या बाळंतपणाची वाट पाहू लागले आणि यावेळी तरी नक्कीच मुलगा होणार अशी सासूला खात्री होती. आणि जर मुलगा झाला तर अनिताने केलेले सगळे गुन्हे माफ होणार होते. तुपासाठी उष्ट खाणं म्हणतात ते यालाच. पण एक दिवशी सकाळी सकाळी पुन्हा बातमी आली. पिंट्याला फोन आला की अनिता बाळंतीण झाली आहे आणि मुलगीच झाली आहे. आता हे कुबेरनं आणि कुसुमनं सुद्धा ऐकलं आणि कुबेर म्हणाला, पिंट्याच्या घरी तर पोरींचा कारखाना सुरू झाला. कुसुम म्हणाली, असं कोणाला हिनवू नये, कळलं? नाहीतर तुम्हालाही मुलगीच होईल. कुबेर म्हणाला, अगं म्हणून तर म्हणतोय, दुसऱ्याला चिडवलं की आपल्याला मुलगी होईल ना, म्हणून. मग त्यानं मनात काहीच न ठेवता आपला टीव्ही लावला, सुरू केला आणि सकाळी सकाळी भक्तिगीतं लागली होती आणि गाणं लागलं होतं, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणूनी सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आणि कुसुमनं जाऊन पटकन टीव्ही बंद केला आणि म्हणाली, अहो जखमेवर मीठ सोडल्यासारखं काय गाणं लावताय? आणि कुबेरने पुन्हा टीव्ही ऑन केला आणि हसायला लागला. आणि सासू सासऱ्यांचं तोंड मात्र खूप खूप लटकलं होतं. आणि आता या मुलींना कटवण्यासाठी, त्यांची लग्न करण्यासाठी किती पैसा खर्च होईल याचा हिशोब मांडायला लागले.